बीड लोकसभा मतदारसंघात 70.92% इतकं मतदान झाले, तर मावळ लोकसभा मतदारसंघात सरासरी 52.90% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र या दोन्ही लोकसभा मतदारसंघात फेरमतदान करण्याची मागणी करण्यात येते। बीडमध्ये बूथच ताब्यात घेत बोगस मतदान केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे। परळी मतदारसंघ, केज, आष्टी आणि धारूरमधील मतदान केंद्र एका तासामध्येच ताब्यात घेण्यात आले आणि तिथं बोगस मतदान झालं। या भागात इन कॅमेरा फेरमतदान घ्यावं या मागणीचं पत्रच सोनवणेंनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। दुसरीकडे मतदानाची वेळ संपत नाही तोपर्यंतच मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी फेरमतदानाची मागणी केली आहे। अवकाळी पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। कर्जतमधील अनेकांना मतदान करता आलं नाही। या भागात फेरमतदान घेण्याची मागणी बारणेंनी केली आहे। या संदर्भातलं पत्र बारणेंनी निवडणूक आयोगाला दिलंय। मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळीपासून खरं तर मतदारामध्ये उत्साह होता। मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास 55% पर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे। परंतु एकूणच मतदारांनी उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले। त्या मतदाराचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदवून एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अचानक खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, वारा मोठ्या प्रमाणावर झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये 2 तास वीज खंडित झाली, अनेक ठिकाणी झाडे पडली। मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केलेली आहे की ज्या मतदान केंद्रावरती 1-2 तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ वाढून द्यावी, अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे। मावळमध्ये श्रीरंग बारणेंविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वागेरे मैदानात होते, तर बीडमध्ये बजरंग सोनवणेंविरोधात महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे उमेदवार होत्या। आता या फेरमतदानाच्या मागणीनंतर या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष असेल।